मित्रो, आज आपण जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमधल्या दल लेक या परिसरामध्ये माझ्या मित्रमंडळींच्या समेत आलेलो आहोत। माझ्यासोबत प्राध्यापक उत्तम वाघमारे, प्राध्यापक ए.बी. पाटील, प्राध्यापक युवराज पाटील अशी आमची चौघांची टीम आहे। तर आता श्रीनगर हे जे शहर आहे की जम्मू आणि काश्मीरची उन्हाळ्यातली राजधानी म्हणून ओळखली जाते आणि आपण आत्ता ज्या ठिकाणी आहोत दल लेक हे काश्मीर खोऱ्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। हे ठिकाण अनेक नावांनी ओळखलं जातं। याच ठिकाणाला लेक ऑफ फ्लावर्स असं म्हणतात, याच ठिकाणाला ज्युवेल इन द क्राउन ऑफ फ्लावर्स असं म्हटलं जातं, श्रीनगर ज्युवेल असंही म्हटलं जातं। या सरोवरामध्ये मार्शल सरोवरातून पाणी येतं असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं। हे जे दल लेक आहे ह्याची लांबी 7.44 किलोमीटर आहे, तर रुंदी 3.5 किलोमीटर आहे। तुम्ही आमच्या आजूबाजूला बघताय, माझ्या डाव्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या हाऊस बोट्स आहेत। ह्या हाऊस बोटमध्ये मुक्काम करता येतो। हे आजूबाजूचे छोटे छोटे शिकारी आहेत, त्यामधनं फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे, खाद्यपदार्थ विकणारे अनेक विक्रेते या परिसरामध्ये वावरत असतात। आता या दल लेकची लांबी जवळजवळ 5.8 किलोमीटर आणि रुंदी 3.5 किलोमीटर आहे, तर पाण्याचा पृष्ठभाग हा 18 बाय 22 किलोमीटर एवढा प्रचंड आहे। अर्थात बाहेर आपल्याला चित्रामधनं वाटतं तेवढी प्रचंड खोली याची नाही आहे। या ठिकाणाची जास्तीत जास्त खोली 6 मीटर म्हणजे 20 फूट आहे, तर किनारा जो आहे तो 15.5 किलोमीटरचा आहे। ह्या दल लेकचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की हिवाळ्यात अतिथंडीमुळे पूर्ण गोठं आणि त्यावरती अगदी मुलं क्रिकेट खेळताना किंवा स्काईंग करताना देखील दिसतात। तेव्हा हे जे दल लेक आहे ह्या दल लेकच्या परिसरामध्ये आत्ता माझे मित्र युवराज पाटील तुम्हाला दाखवतील की आजूबाजूला अनेक रंगीबेरंगी अशा प्रकारचे शिकारे आहेत आणि ह्या दल लेकमध्ये देशभरातनं सगळ्या प्रकारची, सगळ्या प्रांतातली, सगळ्या भाषा बोलणारी माणसं येतात। त्यामुळे माझ्या मते दल लेक हे एक प्रकारे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे। याच परिसरामध्ये मुघल गार्डन आहे, शालिमार बाग आहे, ह्या जवळच्या बागा आहेत आणि मुघल बादशाह शहाजहानच्या काळामध्ये या परिसरातल्या बागांची उभारणी आहे। या सरोवराला दल लेकला फार मोठा इतिहास आहे, म्हणजे संस्कृतमध्ये देखील याचा महासरित अशा प्रकारचा उल्लेख आहे आणि उन्हाळ्यामध्ये 12 ते 13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असतं, तर हिवाळ्यामध्ये बर्फ गोठवून टाकणारं बर्फ या ठिकाणी तयार होतं। या तलावाचा विकास जो आहे तो मोगलांनी अफगाणिस्तानची सत्ता या परिसरामध्ये होतं तेव्हा त्यांनी, नंतर शिखांनी, डोगरा घराण्यांनी याचा सातत्यानं विकास केलेला आहे। प्रामुख्यानं ह्या दल लेकचा उपयोग पोहणे, बोटिंग, स्नो स्केटिंग यासाठी होतो आणि आपल्या देशामध्ये हे जे लेक सरोवर आहे हे काश्मीरमधलं दुसऱ्या नंबरचं मोठं अशा प्रकारचं सरोवर आहे। त्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षण स्थळ ठरलेलं आणि जम्मू काश्मीर राज्यामधलं महत्त्वाच्या अशा प्रकारच्या या पर्यटन स्थळाला आज मी स्वतः संजय थोरात, प्राध्यापक उत्तम वाघमारे, प्राध्यापक ए.बी. पाटील, प्राध्यापक युवराज पाटील या आमच्या मित्रांनी भेट दिली आणि त्या ठिकाणी ह्या शिकारा बोटिंगचा मनसोक्त आनंद आम्ही लुटला। आपण हे मित्र हो, जेव्हा जम्मू काश्मीरला याल त्याला दल लेकला भेट द्यायला विसरू नका, ही आपल्या सर्वांना आमच्या डॉक्टर संजय थोरातच्या यूट्यूब चॅनलची विनंती।